लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट इथे पाहायला मिळणार आहे। ह्या नात्यामध्ये खूपच ट्विस्ट इथे आलेला आहे। पार्थ आणि नंदिनीने ग्रीन सिग्नल देताच जीवा आणि काव्याला घटस्फोट शेवटी द्यावाच लागणार असतो आणि तो त्या दोघांनी सुद्धा घेतलेला असतो। सोबतच घटस्फोट झाल्यावर जीवाने काव्याला प्रपोज करताच काव्याने त्याचे जे प्रेम आहे ते लाथाडलेले असते। ह्या सगळ्या गोष्टी आणि हे सगळं काही आपल्याला या ट्विस्ट मध्ये जाणून घ्यायचं आहे। तर प्रेक्षकांनो, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आता घटस्फोटाचा विषय मात्र खूपच ताणत चाललेला असतो। घटस्फोट होऊ नये म्हणून किंवा आता हे दोघे सुद्धा ह्या दोघांकडून खूप दुखावलेले आहेत, काव्याकडून पार्थ आणि जीवाकडून नंदिनी। त्यामुळे ते खूप जास्त त्यांना मनवण्यासाठी एफर्ट्स घेत असतात। त्यांच्यासाठी कोणी खिचडी बनवतं तर कोणी पाणीपुरीवाला बनतं, कोणी रिक्षावाला बनतं तर कोणी रिक्षावाला डायरेक्टच घेऊन जातो। पण ह्या दोघांची मनं मात्र खूप जास्त तुटलेली असतात, दुखवलेले असतात। त्यामुळे 7 दिवसाचा कालावधीत ह्या दोघांना त्यांना जेवढं मनवता येईल, जेवढं त्यांचा राग रुसवा दूर करता येईल तेवढं ते करत असतात। आणि म्हणूनच आता जीवाने इथे जी नंदिनी आहे, नंदिनीकरिता खूपच सुंदर अशी कविता गायलेली असते, ती आपण पाहिलेलंच आहे। एवढी सुंदर कविता गायल्याच्या नंतर मात्र आता नंदिनीला थोडंसं वाटत असतं की ठीक आहे, मग आपण एक काम करूयात, आज तुम्ही माझ्यासोबतच इथे संध्याकाळी डिनरला याल का? आणि नंदिनीने असं म्हटल्याच्या नंतर जीवाला प्रचंड आनंद झालेला असतो। जीवा लगेचच नंदिनीला म्हणत असतो, हो का नाही, मी तुझ्यासोबत नक्कीच डिनरला येईल। कारण जीवाला इथे असं वाटत असतं की आता नंदिनीने त्याला माफ केलेलं आहे आणि त्यासोबतच घटस्फोट जो दिलेला आहे किंवा घटस्फोटाच्या कागदावर नंदिनीने सह्या केलेल्या आहे तो ती नक्कीच इथे मागे घेण्याचा विचार करेल। आणि त्यामुळेच तर आता नंदिनी असं म्हणत असेल मला की नाही, नंदिनीने मला माफ केलेलं असावं असाच ती इथे विचार करते। इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम पद्धतीने तसंच झालेलं असतं। जेव्हा काव्या पार्थ करिता ऑफिसमध्ये खिचडी घेऊन गेलेली असते आणि पार्थने ती खिचडी खाल्ली तर नसतेच, पण तिला प्रश्न विचारलेला असतो, हे सगळं तुम्ही का करताय? तेव्हा तिने असं सांगितलेलं असतं की तुम्ही मला ह्या नात्याच्या अगोदर भेटला असतात तर तेव्हा आपलं नातं काहीतरी वेगळं असतं। आणि हे सगळं ऐकल्याच्या नंतर काव्याचा स्वभाव आणि एकंदरीतच तिचं हे वागणं बघितल्याच्या नंतर शेवटी पार्थने तिला आज संध्याकाळी आपण लॉंग ड्राईव्हला जाऊया का असं म्हणूनच तिला सांगितलेलं असतं। तेव्हाच इथे काव्या खूप खुश झालेली असते। काव्या खुश झाल्याच्या नंतर संध्याकाळी मी तुमची वाट पाहीन असं तो म्हणतो। घरी आल्याबरोबरच काव्याने खूपच सुंदर नेव्ही ब्लू कलरचा इथे वन पीस घातलेला असतो आणि त्यावर ती कमाल दिसत असते। तर आता इकडे जीवा आणि नंदिनी सुद्धा आटोपून असतात। इकडे नंदिनी आटोपलेलं असतं आणि आता ती जीवाबरोबर लॉंग ड्राईव्हला निघालेली असते। तेव्हाच जीवा तिचा हात पकडत असतो आणि तिचा हात पकडल्याच्या नंतर तो तिच्याशी बोलत असतो। बोलत असताना मात्र नंदिनी त्याच्याकडे पाहतच असते। खरं पाहायला गेलं तर आता आजचा हा 7वा दिवस इथे उजडलेला असतो आणि आजचा हा 7वा दिवस इथे उजडलेला असतो आणि आज घटस्फोटाची शेवटची तारीख सुद्धा असते। इकडे सेम पद्धतीनेच काव्याने मस्त तयार झालेली असते आणि ती जीवा पार्थ समोर उभी असते। त्याला विचारत असते, हे कानातले कसे दिसतील, ते कानातले कसे दिसतील, आणि तेव्हाच तो सुद्धा अगदीच छान लुकमध्ये सांगत असतो। इकडे आता नंदिनी काहीच बोलत नसते, पण जीवाला आता सुद्धा तिच्याशी बोलायचं असतं। खरं पाहायला गेलं तर तो म्हणत असतो, खूप सुंदर दिसतेस, हा ड्रेस तुझ्यावर खूपच कमाल दिसत आहे, आणि तिचा हात त्याने पकडलेला असतो। तेव्हाच ती पाहते त्याच्याकडे आणि म्हणत असते, चला आपल्याला जायचं आहे ना? आणि तेव्हाच जीवा म्हणत असतो, हो आपल्याला तर जायचंच आहे, पण मला तुझ्याशी अजून बरंच काही बोलायचं आहे। आणि तेव्हाच तो मुद्दामूनच तिची मस्करी करायला घेत असतो, पण इथे मात्र मस्करीची कुस्करी होऊ नये म्हणून तो शांत बसतो। आता इकडे हे सगळेजण आपापल्या कामाला निघालेले असतात। हे दोघं मस्त लॉंग ड्राईव्हला गेल्याच्या नंतर एका ठिकाणी डिनरला जातात। आता इकडे जी काही काव्या आहे, काव्या
मस्त डिनर अरेंज केलेला असतो तो पार्थने, तो सुद्धा ती एन्जॉय करत असते. खरं तर आता लॉंग ड्राईव्हमध्ये इथे काव्या खूप खुश असते. तिला असं वाटत असतं की खरंच पार्थचा रुसवा गेलेला आहे, राग गेलेला आहे असंच तिला वाटतं. पण पार्थ तरी सुद्धा थोडासा इथे तुटक वागतच असतो. तिला व्यवस्थित तो फारसं काही बोलत नसतो, पण काव्याची मात्र कंटिन्यू ही बडबड चालूच असते. कारण इथे पार्थने तिला सांगितलेलं होतं की तुम्हाला माझ्या गाडीमध्ये बसायला आवडतं ना, आणि मग त्यामुळेच मी आज तुमच्याकरिता लॉंग ड्राईव्ह अरेंज करणार आहे. आता लॉंग ड्राईव्ह होते आणि त्यानंतर हे दोघे सुद्धा एका ठिकाणी डिनरसाठी जातात. आणि डिनरसाठी गेल्याच्या नंतर सगळं काही इथे पार्थ जो आहे तो काव्याला आवडतं तसं, आणि त्यासोबतच तिला हवं तसंच इथे तो सगळं काही अरेंज करत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित अरेंज केल्याच्या नंतर आता काव्या खूपच जास्त खुश होत असते. तिला असं वाटत असतं की नाही, पार्थने आपल्याकरिता फक्त आणि फक्त आपल्याकरिताच ह्या सगळ्या गोष्टी इथे केलेल्या आहेत. आणि त्यासोबतच शेवटी मी केलेली मेहनत आणि मी सगळे काही एवढं एफर्ट्स घेऊन केलेल्या गोष्टी आज इथे फळाला आल्या आहेत असंच काव्याला इथे वाटत असतं. पण प्रेक्षकांनो, इकडे मात्र दुसऱ्या बाजूला आता जीवा आणि नंदिनी एका खूप मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जातात. आणि तिथे गेल्याच्या नंतर आता डिनरसाठी इथे स्वतःच नंदिनीने इन्व्हाइट केलेलं असतं. आणि तेव्हाच त्याला तो आश्रमातला क्षण आठवतो. इथे आश्रमामध्ये असं सांगण्यात आलं असतं की आता जीवाला थोडंसं गिल्ट वाटत असतं की माझ्यामुळे नंदिनीला आवडणारी पाणीपुरी तिने सोडली. आणि त्यावेळेस त्याला सजेशन मिळालेलं असतं, अहो तिने पाणीपुरी सोडली नाही तर तुम्ही तिला गोड काहीतरी खाऊ घाला आणि गोड भरवा. आणि तिने गोड तर सोडलेलं नाहीये. आणि तेव्हाच आता जीवाचा तो प्लॅन असतो की काही जरी झालं तरी सुद्धा इथे मी आता गोड ह्यांना खायलाच देणार आहे. आता मस्त डिनर इथे सुरू असतं. इथे जो जीवा आहे, जीवाने सुद्धा अगदीच नंदिनीला आवडणारे सगळे काही पदार्थ ऑर्डर केलेले असतात. नंदिनी खरं तर खूप खुश असते. खरं तर हा इथे त्यांच्यासोबत घालवण्याचा शेवटचा म्हणजेच की एकंदरीत 7वा दिवस इथे उजडलेला असतो. आणि 7वा दिवस उजडलेला असल्या कारणानेच आता ह्या दोघांनी असा प्लॅन इथे अरेंज केलेला असतो. आणि त्यासोबतच आता जीवा सुद्धा खूप जास्त खुश असतो. पण नंदिनी म्हणत असते, पण नाही नंदिनी, तुला हे असं वागून चालणार नाही. जे काही ठरवलेलं आहे ते तर ठरलेलंच आहे. काही जरी झालं तरी सुद्धा मी जीवाकडून घटस्फोट घेणारच, असंच इथे नंदिनी बोलत असते. मी जीवाला कधीच माफ करणार नाहीये. त्यांनी माझ्या भावनांचा खेळ केलेला आहे. त्यासोबतच एवढा 1 महिना मी त्यांच्यासोबत घालवला आहे. मिसकेबद्दल मी त्यांना नाही ते प्रश्न, नाही त्या गोष्टी विचारल्या, पण त्यांनी मला काहीच सांगितलेलं नाहीये. आणि त्यांनी काहीच न सांगितल्यामुळे आता ह्यांनी माझ्यासाठी काहीही केलं, कितीही कविता गायल्या आणि काहीही जरी बोलले तरी सुद्धा माझ्या आयुष्यामधली मी पहिल्यांदाच त्यांना ती कविता इथे लिहिलेली होती. पण त्यांना त्या कवितेचं सुद्धा काहीच वाटलं नाही, असाच इथे नंदिनीच्या मनामध्ये विचार येत असतो. आता इकडे हे सगळेजण डिनरला गेल्याच्या नंतर वसूची मात्र प्रचंड चिडचिड झालेली असते. आणि चिडचिडीचं कारण थोडंसं रम्या सुद्धा असते. एकतर माझा पाय मुरगळला होता आणि पाय मुरगळलेला असताना सुद्धा मी त्या काव्याच्या खोलीमध्ये गेले आणि घटस्फोटाचे कागद काढले. तेव्हाच रम्या घरी येते आणि म्हणत असते, अगं आई, तुला एक गोष्ट सांगू का, ह्या घटस्फोटाच्या कागदाचं आपल्याला फारसं काहीच करायचं नाहीये. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की हे जे काही घटस्फोटाचे कागद आहेत ते मात्र फक्त आणि फक्त एक दाखवण्याचे आहेत. तुला एक सांगू का गोष्ट, इथे हे जे काही घटस्फोटाचे कागद आहेत ते तू एक काम कर, जशाला तसेच तिच्या खोलीमध्ये तू ठेवून ये. आणि जशाला तसेच तिच्या खोलीमध्ये ठेवून आल्याच्या नंतर ती म्हणत असते, पण असं का? तेव्हा ती म्हणत असते, हो तुला मी सांगते ना, हे सगळे काही घटस्फोटाचे कागद तिच्या खोलीमध्ये ठेवू नये, कारण पार्थने ऑलरेडीच आता इथे तिला घटस्फोट देण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला ह्या घटस्फोटांच्या कागदाचं काहीच करायचं नाहीये. एकदा का हे घटस्फोटाचे कागद तिच्या खोलीमध्ये गेले तर मग एक गोष्ट मात्र महत्त्वाची होऊ शकते. आणि ती म्हणजेच की सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता काही जरी झालं तरी सुद्धा त्या काव्याकडून कशा घटस्फोटाच्या पेपरवर सह्या घ्यायच्या आणि कशा पद्धतीने हे सगळं घडून आणायचं ते मी नंतरच बघेल, असंच आता इथे रम्या वसूला म्हणत असते. आता ती म्हणत असते, अगं माझा तर पाय खूपच जास्त मुरगळला आहे आणि मग मी कसं जाणार आहे, असंच ती म्हणते. आणि तेव्हाच ती म्हणत असते, बरं ठीक आहे आई, ते तू घटस्फोटाचे कागद इकडे माझ्याकडे दे. असं म्हणूनच आता ते घटस्फोटाचे कागद रम्या घेते आणि लगेचच काव्या आणि पार्थ घरात नसल्याचं तिला समजतं. आणि लगेचच ती आता जिथे पेपर होते तिथे ते पेपर व्यवस्थित ठेवून देते.
आता ह्यांचं सगळ्यांचं डिनर आणि त्यासोबतच लॉंग ड्राईव्ह सगळं काही व्यवस्थित झाल्याच्या नंतर चौघे सुद्धा खरं तर घरी यायला निघालेले असतात. पण इकडे मात्र जीवा आणि नंदिनी आहे ते तिथेच असतात. तर पार्थ आणि त्यासोबतच काव्या घरी आलेले असतात. पार्थ आणि काव्या घरी आल्याच्या नंतर पार्थ आता त्या कपाटातले घटस्फोटाचे कागद बाहेर काढतो आणि बाहेर काढल्याच्या नंतर तो आता इथे काव्यासमोर पकडतो आणि तेव्हाच ती म्हणत असते, काय आहे पार्थ हे? तेव्हाच तो म्हणत असतो, हे घटस्फोटाचे कागद आहेत. आणि तेव्हाच ती म्हणत असते, काय घटस्फोटाचे कागद? आता काय झालं? तेव्हा तो म्हणतो, तुम्ही विसरलात का? आज 7वा आणि शेवटचा दिवस आहे. तुम्हाला मी 7 दिवसाची मुदत दिली होती. आणि तेव्हाच ती बोलत असते, म्हणजेच पार्थ शेवटी तुम्हाला घटस्फोट हवाच आहे का? मग एवढं सगळं करण्याची काय गरज होती? त्यासोबतच तुम्ही मला आज लॉंग ड्राईव्हला घेऊन गेला. त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की तुम्ही आज मला डिनरला सुद्धा घेऊन गेलात. तेव्हाच तो म्हणत असतो, काही जरी असलं तरी सुद्धा मला ह्या नात्यामध्ये राहायचं नाहीये. काही जरी झालं तरी सुद्धा मी तुम्हाला ह्या नात्यामधून मुक्त करत आहे. तर इकडे मात्र सेम त्याच पद्धतीने आता स्वीट खाऊन झालेलं असतं आणि स्वीट खाऊन झाल्याच्या नंतर नंदिनी सोबतच ती तिच्या पर्समध्ये घटस्फोटाचे कागद हॉटेलमध्येच घेऊन गेलेली असते आणि ती तिथेच म्हणत असते, ह्या नात्यातून मला मुक्त करा आणि ह्या घटस्फोटाच्या कागदावर सह्या करा, असंच ती इथे बोलते. आणि तेव्हाच जीवाला मात्र खूपच मोठा धक्का बसतो. ती म्हणत असते, आजचा शेवटचा आणि 7वा दिवस आहे. ठरल्याप्रमाणे मी तुम्हाला 7 दिवसाचा कालावधी दिला होता आणि त्या 7 दिवसामध्येच आता मी तुमच्याकडून घटस्फोट मागत आहे. त्यामुळे तुम्ही हे पेपर घ्या आणि ह्या पेपरवरती सह्या करा, असंच आता ती इथे बोलत असते. आणि तेव्हाच आता जीवाकडे कुठलाच दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. तो इथे नंदिनीला थोडंसं समजावण्याचं काम सुद्धा करत असतो. पण नंदिनी मात्र त्याचं काहीच ऐकत नाही आणि काहीच न ऐकल्यामुळे आता जीवाला मात्र त्या घटस्फोटाच्या पेपरवर शेवटी सह्या करावयाच लागत असतात. कारण त्याचं असं म्हणणं असतं, नंदिनी प्लीज असं करू नकोस, आपण मित्र म्हणून तरी सोबत राहू शकतो ना. पण आता ती म्हणत असते, पण मैत्री म्हणून किती दिवस आपण सोबत राहणार? तुम्हाला जर इथे माझ्यासोबत नवरा बायकोचं कुठलं नातं ठेवायचं नाहीये किंवा तुम्ही माझ्यासोबत इथे कसलेच खुश नाही आहात आणि काहीच नाही आहात, तर मग मी इथे तुमच्यासोबत का राहू? आणि त्यासोबतच आपलं हे नातं सुद्धा पुढे जाऊ शकत नाही आणि म्हणूनच आता तुम्ही ह्या घटस्फोटाच्या पेपरवर सह्या करा. पण इथे मात्र जीवा आता खूप जास्त तिला समजावत असतो, पण समजावून सुद्धा आता नंदिनी काहीच ऐकत नसते. आता नंदिनीने काहीच न ऐकल्यामुळे शेवटी त्या पेपरवर तिला सुद्धा सह्या कराव्या लागलेल्या असतात. तर इकडे दुसऱ्या बाजूला शेवटी आता इकडे पार्थने सुद्धा काव्याकडून त्या घटस्फोटाच्या कागदावर सह्या करून घेतलेल्या असतात. आता प्रेक्षकांनो, दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र काव्या आणि त्यासोबतच नंदिनी लवकरच उठून त्यांच्या माहेरी गेलेल्या असतात. इकडे मानिनी सकाळी लवकर उठून सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात. इथे जीवा आणि त्यासोबतच पार्थचा चेहरा अगदीच पडलेला असतो. तेव्हाच मानिनी विचारत असते, काय रे मुलांनो, असं आज काय बायकांना सुट्टी दिलेली आहे की काय? दोघांच्या पण बायका खाली आलेल्या नाहीयेत किंवा दिसल्या सुद्धा नाहीये सकाळपासून. तेव्हाच आता इथे हे सगळं बोलल्याच्या नंतर खरं तर जेव्हाच पार्थ खाली येतो तेव्हाच रम्या पटकन खोलीमध्ये जात असते आणि खोलीमध्ये गेल्याच्या नंतर तिला समजतं की काव्याने त्या पेपरवर सह्या घेतलेल्या आहेत. ही गोष्ट ती वसुआत्याला सांगते. ही गोष्ट ती वसुआत्याला सांगितल्याबरोबरच लगेचच आता इथे जी वसुआत्या आहे ती मात्र धिंगाणा घालत असते. ती म्हणत असते, काय सांगणार आहे तो? आणि ते दोघे सुद्धा काय सांगणार आहेत की त्यांच्या बायका कुठे आहेत, कुठे गेलेल्या आहेत म्हणून. त्यांच्या बायका घरात तर असायला हव्या. अगं घरातच काय म्हणतेस मानिनी? अगं त्यांच्या बायका त्यांच्या आयुष्यामध्ये तरी असायला हव्यात. त्यांच्या बायका त्यांच्या आयुष्यामध्येच नाहीयेत. त्यांच्या बायका त्यांना सोडून गेल्यात. तुझ्या लेकाच्या आयुष्यामध्ये काय चाललेलं आहे हे तुला माहिती नाहीये का? तर तुला एक गोष्ट सांगू का, तुझ्या दोन्ही सुद्धा मुलांचा घटस्फोट झालेला आहे. आता मात्र ही गोष्ट ऐकल्याच्या नंतर मानिनी आणि त्यासोबतच विक्रमला खूप मोठा इथे धक्का बसतो. तिला तर हे काय चाललंय आणि काय नाही हे कळतच नाही. मानिनी म्हणत असते, वसुआत्या प्लीज हे असं काही काय बोलताय तुम्ही? असं बोलण्या अगोदर जरा तरी विचार करा. तुम्हाला ते दोन्ही सुद्धा मुलं अगदीच मुलासारखे आहेत आणि तरी सुद्धा त्यांच्याबद्दल तुम्ही असं बोलताय. वसुआत्या म्हणते, मी काय खोटं बोलते? विचार तुझ्याच दोन्ही पण पोरांना, जर ते तुला खरं सांगत असली तर. आणि तेव्हाच आता इथे मानिनी म्हणत असते, काय आहे हे सगळं काही आणि असं कसं होऊ शकतं? माझ्या काव्या आणि त्यासोबतच नंदिनीवर पूर्ण विश्वास आहे. त्या सगळ्यांचं नातं आता व्यवस्थित होत आहे.
पण मात्र इथे वसू म्हणत असते, ठीक आहे, तुला असं वाटतंय ना, मग तुझ्या बाजूला तुझी मुलं बसलेली आहेत, त्यांना तू का विचारत नाहीयेस? त्यांना तू विचार ना की हे सगळं काय आहे आणि त्यासोबतच खरंच ह्यांचा घटस्फोट झाला आहे की नाही, ह्या सुद्धा गोष्टी तू त्यांना विचार. आणि हे सगळं काही आता जी मानिनी आहे ती ऐकत असते. आणि तेवढ्यातच आता गुरुजी तिथे आलेले असतात. गुरुजी तिथे आल्याच्या नंतरच मानिनी म्हणते, गुरुजी तुम्ही असे अचानकच इथे? आणि तेव्हाच इथे आता गुरुजी म्हणत असतात, मी तुला म्हटलं होतं की आज दुपारनंतरच जे काही कामं आहेत, कोर्ट कचेरी असो किंवा आणखी दुसरे काहीही कामं असो, ते आज दुपारनंतरच होऊ द्यायचे, पण तुम्ही ऐकलं नाही. शेवटी अघटितच झालं. तेव्हाच मानिनी म्हणते, नेमकं काय झालंय? बोला ना, काय झालेलं आहे आणि तुम्ही हे सगळं कशाबद्दल बोलत आहात? आणि तेव्हाच आता इथे गुरुजी म्हणत असतात, हे बघ मानिनी, मी फक्त आणि फक्त एक गोष्ट सांगायचं काम करत असतो. मी फक्त आणि फक्त इथे संकेत देतो, पण मी कुठली गोष्ट अडवू शकत नाही किंवा मी ती सांगू शकत नाही. हे तुला शोधायचं असतं. मग ते तू शोधलं नाहीयेस का आतापर्यंत, किंवा तू थांबू शकली नाहीयेस का? तेव्हाच आता मानिनीला खूप मोठा प्रश्न पडतो. ती म्हणत असते, हे सगळं असं कसं होऊ शकतं? आणि वसवात्या म्हणतायत ते खरंच अगदीच खरं आहे का? कारण इथे आता वसवात्याची बत्तीशी वटायला नको. आणि तसंच अगदीच झालेलं असतं. वसवात्याची बत्तीशी अगदीच वटलेली असते. कारण प्रेक्षकांनो, इथे आता जो काही पार्थ आणि जीवा हे दोघे सुद्धा इथे गुरुजींसमोर येतात. आणि दोघे सुद्धा गुरुजींसमोर आल्याच्या नंतर आता पार्थ म्हणत असतो, हो आई, इथे वसवात्या म्हणते तेच खरं झालेलं आहे. काय झालेलं आहे असं विचारल्याच्या नंतर आता इथे तो म्हणत असतो, हो, इथे मी काव्याला घटस्फोट दिला आहे असं पार्थ म्हणत असतो. आणि त्यासोबतच इथे जीवा सुद्धा म्हणतो, हो, नंदिनीने सुद्धा मला घटस्फोट दिला आहे. काय वेळ लागले का तुम्हाला? आणि घरामध्ये मोठी लोक असताना असा परस्पर निर्णय घ्यायला तुम्हाला कोणी सांगितलं? तेव्हाच वसुआत्या म्हणत असते, मी म्हटलं होतं ना, हे सगळं काही असंच झालेलं आहे. बघ, तुला ह्या वसूवर विश्वासच नाहीये. अगं, वसूची बत्तीशी ही बरोबर खरी ठरते आणि जे वसूच्या नजरेत असतं तेच अगदी बरोबर असतं. तुम्ही माझ्यावर विश्वासच ठेवत नाहीत. तर आता हे सगळं सत्य मानिनी समोर आलेलं असतं. मानिनी आणि विक्रम मात्र इथे पार्थ आणि त्यासोबत जीवाला खूप काही बोलत असतात. ते म्हणत असतात, घरामध्ये दोन वडीलधारे माणसं आहेत आणि त्यांना तुम्ही ह्या गोष्टी न सांगता परस्पर निर्णय घेऊन कसे काय रिकामे होऊ शकतात? तुमची हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची? आणि त्यासोबतच त्या दोन मुलींनी सुद्धा आम्हाला काही सांगितलं नाही आणि थेट घटस्फोटाच्या पेपरवर तुम्ही सगळ्यांनी सह्या करून आपापल्या जागेवर सुद्धा गेलेला आहेत. हा काय प्रकार आहे? असंच आता इथे मानिनी आणि त्याचबरोबर इथे आता जो काही विक्रम आहे तो इथे बोलत असतो. पण आता यांच्याकडे कुठलाच पर्याय सुद्धा प्रेक्षकांनो शिल्लक राहिलेला नसतो. तर आता हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे. ते म्हणजेच की आता इथे जो काही जीवा आहे, जीवा इथे काव्याला सॉरी म्हणत गेलेला असतो आणि तेव्हा काव्या त्याला इग्नोर करते. ती म्हणत असते की मला तुझ्या कुठल्याच बोलण्यावर विश्वास नाहीये, मला तुझ्यासोबत कुठलंच आयुष्य घालवायचं नाहीये आणि तू माझ्या आयुष्यात नकोयस, माझं तुझ्यावर कसलंच प्रेम नाहीये, असंच ती म्हणत असते. तर आता हे पाहणं खूपच जास्त रंजक असणार आहे. मानिनी, विक्रम, त्याचबरोबर शारदा आणि ते काव्याचे बाबा हे सगळे काही एकत्र येऊन ह्या सगळ्यांच्या बाबतीत काय निर्णय घेतील आणि त्यासोबतच ह्यांचं आयुष्य सावरण्यासाठी आता आणखी काही कठोर पावले यांना उचलावे लागतील का किंवा ते उचलतील, हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे. तर पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम.